काय चिंगे कितवीला गेलीस? 10वीला? म्हणजे या वर्षी बोर्डाची परीक्षा असेल. कशाची आली तुमची बोर्डाची परीक्षा? तुला सांगतो आमच्या वेळेस 4थी 7वी केंद्रावर परीक्षा व्हायची, 10वी 12वी बोर्डावर परीक्षा व्हायची. आमच्या वेळेचं शिक्षण लय कडक होतं चिंगे. तुला सांगतो आमच्या का नाही पाड तोंडपाठ, वर्गमूळ तोंडपाठ, घनमूळ तोंडपाठ, कसोट्या प्रमेय तोंड. तुला सांगतो नॉट ओनली बट ऑल्सो, ॲज सून ॲज, ॲड क्वेश्चन टॅग, चेंज द वॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, ABCD तोंडपाठ. मराठीतलं तुला सांगतो कर्तरी प्रयोग, बाह्य प्रयोग, ते काय ते सला ते सलना, ते ऊन हुन हुन हुन, नेशी नियेशी, शब्दांच्या जाती, जे काय असेल ते तोंडपाठ नसलं की मास्तर आमचं तोंड फोडायचं. शिक्षकांच्या पुढे तोंडवर करायची हिंमत नव्हती चिंगे आमची. मारच तसा होता आम्हाला. वर्गात जर काय कल्ला केला ना, शिक्षक एवढं मारायचं सांगू शकत नाही. बरं तिथं मार भेटायचं ते भेटायचा, वरनं ऑफिसमध्ये बाकी शिक्षक बी हाणायचं. बरं शाळेत मार खाल्ल्यावर आमची घरी सांगायची डेअरिंग व्हायची नाही, घरची बी निभार हाणायची, का तर शाळेत काहीतरी केलं असेल. आमच्या शाळेत तर 2 शिक्षक असं होतं, ते आम्हाला निभार हाणायचे. आम्हाला तर वाटायचं हे दोन्ही शिक्षक आम्हाला नुसतं मारायलाच येते. बरं कवा तर एवढं आम्हाला हाणायचं की आम्हाला ते का हाणतात आणि आम्ही काय चुकी केली हेच आम्हाला कळायचं. काय आता नवीनच फॅड काढले, विद्यार्थ्यांनी मानसिक त्रास होतो म्हणून त्यासनी लय बोलायचं नाही, त्यासनी मारायचं नाही, नाहीतर काय तर विद्यार्थी काय जीव देते. ती कशाचा लाड झालाय तुमचा, बाकी काय नाही. तुला सांगतो चिंगे आमच्या 90च्या काळातल्या का नाही एका सुद्धा पोरानं शिक्षणाचं टेन्शन आत्महत्या केली नाही. निबरगट झाली तेवढी मार खाऊन. लाडच नाही, शाळेत बी मार आणि घरी पण मार, निबार मार. इंग्लिशचं ना आमचं तर काय पहिल्यापासून वाकडच. तुला सांगतो चिंगे 4थी पर्यंत काय आम्ही इंग्लिश बघितलंच नव्हतं. आम्हाला डायरेक्ट 5वी पासून इंग्लिश आले. 4थीत असतानाच आम्हाला धडकी भरली होती, आता पुढच्या वर्षीपासून आपल्याला इंग्लिश असणार. आम्ही 5वीत असताना पहिल्यांदा आयुष्यात ABCD लिहिली, ह्याच्यावर विचार कर.